खरं तर केंद्र सरकारचा आदेशच आहे की प्रादेशिक 15 भाषांमध्ये ही एक कोणत्याही एक्झाम ज्या आहेत रेल्वेच्या त्या व्हायला पाहिजेत. मग तुम्ही जर केंद्राचा तसा आदेश असेल तर स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी हे आदेश धुडकावण्याची काहीच गरज नाही पहिलं तर. दुसरं ह्या डिपार्टमेंटल ज्या एक्झाम असतात पदोन्नतीच्या, तिथे मराठीची ॲलर्जी का आहे स्थानिक अधिकाऱ्यांना? कारण बहुसंख्य अधिकारी हे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, जे बसलेले आहेत रेल्वेच्या ह्याच्यात. त्यांना मराठीची ॲलर्जी काय आहे हेच कळत नाही. खरं तर ह्या एक्झाम जर मराठीतून होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही मराठीतल्या माथीमध्ये तुमची कार्यालय थाटलेली आहेत, नोकऱ्या करतात, तर तुम्ही मराठीला धावू शकत नाही. आणि मला वाटतं मोदी साहेबांकडे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे साहेबांनी एक आव्हान केलं होतं की मराठीला एक अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. आणि त्या पद्धतीने मोदी साहेबांनी देखील आश्वासित केलं होतं की आपण हे जे काही रेंगाळलेलं काम आहे अभिजात भाषेचं ते तडीच नेऊ, आणि ते त्यांनी केलं. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला. मग एकीकडे केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा देतं, मोदी साहेब त्याला मान्यता देतात, आणि मग मोदी साहेबांच्याच आदेशाची ही कुठेतरी पायमल्ली होते असं वाटत नाही का? मग अशा अधिकाऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोन्ही सरकार भाजपाचे आहेत, त्यांनी जाब विचारायला हवा. जर ह्या एक्झाम मराठीतून झाल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वीही रेल्वेच्या विरोधात अनेक आंदोलनं केली आहेत, आणि ती आंदोलनं मला वाटते विसरली असतील तर थोडी जरा मागे फ्लॅशबॅकमध्ये जाऊन त्यांनी आठवावीत. आंदोलनाला सामोरं जायचं आहे की मुलांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यायचा आहे, हा त्यांनी विचार करायला हवा. राज ठाकरेंनी सुरुवातीचं पहिलं आंदोलन देखील रेल्वे संदर्भात तेच सांगतो, मराठी त्या एक्झामसाठीच केलं, नोकर भरतीसाठी रेल्वेच्या केलं होतं, आम्ही होतो त्या सगळ्या आंदोलनामध्ये. अशा आंदोलनाची पुनरावृत्ती त्यांना हवी असेल तर त्यांनी मराठी भाषेचा जो आमचा आग्रह आहे तो नाकारावा. मग काय होतं बा त्यांनी. परळ टीटी ब्रिजचं सध्या काम सुरू आहे. तिथं काम सुरू असताना ज्या कंत्राटदारानं गुजराती आणि इंग्रजी भाषेमध्ये सूचना लावली होती, मराठी किंवा इतर पुढे काम चालू आहे मध्ये सूचना लावली नव्हती. कशा पद्धतीने लालबाग परळ हा भाग मराठी बहुल भाग मानला जातो? काय आहे की जशी सरकारं बदलली आहेत, केंद्र, राज्य किंवा महानगरपालिकेत, ह्या सगळ्या गुजराती कॉन्ट्रॅक्टर लोकांना एक प्रकारचा माज आला आहे. त्यांना वाटते की आता आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. तर ह्या माज खरं तर जे आता महानगरपालिकेत सत्तेत बसलेले आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला हवं की तुम्ही मुंबईसारख्या मराठी माणसाच्या मातीमधल्या भूमीमध्ये किंवा शहरामध्ये राहताय आणि त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय. आज सत्ता तुमच्याकडे आहे, पण हे असे प्रकार हे गुजराती मारवाडी कॉन्ट्रॅक्टर कसं काय करू शकेल? यांचं एवढं धाडस होतंच कसं? कळलं का? तर मला वाटतं की पक्ष पातळीवर आम्ही ते बोर्ड काढून घेतो वगैरे सगळं ठीक आहे, पण ह्याच्यावर महानगरपालिका म्हणून महापौर असू देत किंवा आणि अन्य त्यांचे दोन्ही सभागृह नेते किंवा काय, हे नेमकं काय पाऊल उचलणार आहेत याची आम्ही वाट पाहतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.